रोज चपाती भाजी खाऊन कंटाळा आला, आज काहीतरी वेगळं करू. कांदा आणि कोथिंबीर चिरून घेतली, त्याच्यात टाकले मीठ, मिरची पावडर, हळद, धनेजिरे पूड, ऑरिगानो पावडर, काळे तीळ किंवा कलोंजी पण टाकू शकता. चपातीची कणिक होती, त्याची चपाती जाडसर लाटून घेतली, नॉर्मलपेक्षा नेहमी लाटतो त्याच्यापेक्षा थोडंसं पीठ पसरवून घेतले. त्याच्यानंतर त्याच्यात टाकले तूप पसरवून घेतलं, त्याच्यात टाकले मिश्रण आणि कटरनी छान कट करून घेतले आणि रोल करून घेतला. आणि लच्छा पराठा आपण करणार आहोत. तर मस्त असा पराठा करायची पद्धत आहे. 2 पद्धत सांगितल्यात. ही पहिली पद्धत आहे. छान लाटून घ्यायचं, त्याच्यावर कलोंजी किंवा तीळ लावायचं, छान कुरकुरीत भाजून घ्यायचं. तूप लावा, बटर लावा, तेल लावा, काही लावून छान असं कुरकुरीत भाजून घ्या. मस्त लेअर सुटतात. रोजचंच मुलं खाऊन कंटाळलेली असतात चपाती भाजी, त्यांना काहीतरी वेगळं दिलं की खूप आवडतं. दुसरी पद्धत आहे, चपाती लाटून घ्यायची, त्याच्यावर मिश्रण टाकायचं, रोल करून घ्यायचा, कटरनी एक कट मारायचा. बघू शकता कसं मारला आहे. रोल करून परत लच्छा पराठा लाटून घ्यायचा, हा पण कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा. कशी वाटली ही माझी 2 प्रकारची लच्छा पराठ्याची रेसिपी सांगायला विसरायचं नाही. लाईक, शेअर, सबस्क्राईब झालंच पाहिजे.